बस. काय झालं? इथे का बसलीस अशी एकटीच? काय नाही, तुझीच वाट बघत होते. काय होळीची तयारी झाली? नाही, तसं अजून काही ठरलं नाहीये, म्हणजे त्याचंच डिस्कशन चालू होतं. पण तू इथे का अशी बसलीयस लॉबीत एकटीच? का यात सुद्धा तुझं काहीतरी म्हणणं आहे? म्हणणं आहे. होळीची पूजा करणार आहेस तू? मी नाही, मी नाही करत. प्रथेप्रमाणे आमची अमृता करते, ती घरची मोठी सून आहे ना. काही गरज नाहीये. काय? अमृताला यावेळेस पूजा करायची काही आवश्यकता नाही. तिचं पोट ऑलरेडी भरलंय. परमेश्वराने तिला जे काय दान तिच्या पदरात घालायचं होतं ते घातलंय. त्यामुळे आता तिला कुठल्या पुण्याची गरज आहे? आणि सावलीचं नाव घेऊ नको. माझ्या डोक्यात जाते ती. त्यामुळे सावलीचं नाव अजिबात घ्यायचं नाही. मग तुझं काय म्हणणं आहे? यावेळेस होळीची पूजा कोणी करावी? तारानी. तारा करणार आहे यावेळेस पूजा. चल, काहीतरी काय. अगं, तारा घरची सगळ्यात धाकटी सून आहे. तिला हा मान मी देऊ शकत नाही, कारण तसं जर का मी केलं तर घरच्या मोठ्या सुनेला, मुलाला मी काय तोंड देऊ? नाही, आणि घरच्यांना सुद्धा पटणार नाही, त्यांना मान्य होणार नाही. घरच्यांना काय मान्य होईल काय नाही हे तुझ्यासाठी महत्वाचं नाहीये आता या क्षणी. मला काय मान्य आहे हे तुझ्यासाठी महत्वाचं असलं पाहिजे. भैरवी, कसं शक्य आहे ते? का शक्य नाहीये? तू मालकीण आहेस या घराची, मुख्य आहेस या घरची. तू म्हणशील तेच या घरात होणार. आणि यावेळी तुझं म्हणणं आहे की यावर्षी होळीची पूजा ताराच करणार. संपला विषय. देवा, ही बाई अजून काय काय करायला लावणार आहे मला कोणास ठाऊक. या होळीत नक्की आणखीन काय जळणार आहे? वहिनी, सावली सॉरी. म्हणजे माझ्या अवस्थेमुळे घरातली सगळी कामं तुझ्या एकटीवर पडतात ना. त्यात आज होळीचा सण, नैवेद्याचा स्वयंपाक, कसं जमवणार आहे सगळं? वहिनी, तुम्ही नका काळजी करू. सण आहे म्हटल्यावर मला अजिबात थकवा जाणवत नाहीये. आणि हो, या अवस्थेत तुम्ही अजिबात धावपळ करायची नाही. तुम्ही फक्त आराम करा आणि येणाऱ्या गोड बाळाची काळजी घ्या. मी सांभाळून घेईन. तू आहेस ना म्हणून निर्धा हसते मी. बरं, मला सांगा, आपली पुरुष मंडळी सकाळी जाणार होते ना लाकूड फाटा गोळा करायला? आमचे आत्ता उठलेत आणि बाकीचे सुद्धा. कधी हे आवरणार, कधी लाकडं जमा करायला जाणार आणि कधी आपली होळी पेटणार देवालाच ठाऊक. या पुरुषांच्या भरोशावर बसलं ना तर रात्रीची होळी पहाटे पेटायची. असू द्या वहिनी, सण आहे म्हटल्यावर होईल थोडी गडबड. हो, पण मला हे सांगायचं होतं, आजची होळीची पूजा तुमच्याच हातून झाली पाहिजे. नाही हा सावली, अजिबात नाही. खरं सांगू का? त्या वर्षी देवाने मला जे हवं होतं ना ते सगळं दिलंय. माझं बाळ माझ्या पदरात येणार आहे, हे माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे.